ಬೆಳಗಾವಿ ತಾಲೂಕಿನ ಮುತ್ಗಾ ಗ್ರಾಮದ ಬಾವಿಯೊಂದರಲ್ಲಿ ನಾಯಿ ಮರಿಯೊಂದು ಸತ್ತು ಬಿದ್ದಿದೆ. ಇದೇ ಬಾವಿ ನೀರನ್ನು ಇಡೀ ಗ್ರಾಮದ ಬಹುತೇಕ ಜನರು ಕುಡಿಯುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಳಸುತ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ನಾಯಿ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಸತ್ತು ಬಿದ್ದಿದ್ದರಿಂದ ಅದೇ ನೀರನ್ನು ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕುಡಿಯುವುದಕ್ಕೆ ಬಳಸುವುದರಿಂದ ಅನಾರೋಗ್ಯದ ಆತಂಕ ಎದುರಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ, PDO ಸೇರಿದಂತೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ನಾಯಿ ಮರಿಯನ್ನು ಬಾವಿಯಿಂದ ತೆಗೆದು ಬಾವಿಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಇದೇ ನೀರನ್ನು ಹೀಗೆ ದಿನವೂ ಕೂಡ ಗ್ರಾಮದ ಜನರು ಕುಡಿಯುತ್ತಾ ಹೋದರೆ ಇಡೀ ಗ್ರಾಮದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅನಾರೋಗ್ಯಕ್ಕೆ ತುತ್ತಾಗುವುದು ಮಾತ್ರ ಖಂಡಿತ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. आज मुतगे पंचायत येथे मुतग्यामध्ये जी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे, त्या विहिरीमध्ये अचानक एक कुत्र्याचं पिल्लू पडलेलं आढळून आलं. ते पाहता या आमच्या गावचे KNN सिटी न्यूजचे कृष्णा पाटील यांनी येऊन ते सगळं बघितले, देखरेख करून आम्हाला सांगितले की असं झालेलं आहे म्हणून. त्याच्यावर आम्ही इथं बघण्यासाठी आल्यानंतर हे असं समजून आलं की जवळजवळ हे 2 दिवस झालं कुत्रा ह्याच्यात पडलेला आहे. या विहिरीमध्ये कुत्रं पडलेलं आहे, हे पाणी पूर्ण गावासाठी पिण्यासाठी वापरण्यात येतं. या पाण्याची स्वच्छता, या आजूबाजूची स्वच्छता अजिबात नाही आहे. कारण या पंचायत मेंबरांनी किंवा PDOनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज होती. त्यांनी इथं लक्ष दिलेलं नाही आहे. या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशी आमची विनंती. कारण या पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडू शकतं. परत आता पुन्हा कोरोनाचे सुरुवात थोडी होत आहे. पुन्हा या आजारामुळे त्याच्यातसुद्धा भर पडू शकते व आरोग्य लोकांचं बिघडू शकतं. यासाठी आम्ही इथं आज देखरेख करून ग्रामपंचायतला विनंती करतो की याच्याकडे लक्ष देऊन या विहिरीवरती संपूर्ण जाळी मारण्याचं एक चांगलं काम करावं. असं आम्ही ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटींना विनंती करतो. कारण याच्याकडे लक्ष दिलं तरच हे सगळं व्यवस्थित राहणार आहे. नाहीतर असंच लोकांचं आरोग्य धोक्यात आणण्याचं काम या ग्रामपंचायतनं केलं असं शब्द या ग्रामपंचायतीवर येणार आहे, असं माझी विनंती आहे. तिकडं हे बाकीचं कुठलंही काम सोडून ताबडतोब या विहिरीची स्वच्छता, याच्यात जे औषधं आहे ते टाकून या लोकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी. व या पाऊस कमी असल्यामुळे दुष्काळाचं निवारणसुद्धा होणार नाही. कारण पाणी हे जून, जुलै, जानेवारीतच संपण्याचं चिन्ह आहे. माझी सर्व मेंबरांना विनंती, अध्यक्षांना विनंती की लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देऊन हे स्वच्छता करावी अशी विनंती. महादेव पवार, कन्नडम न्यूज़ नेटवर्क, बेळगावी.